हॅलो फ्रेंड्स, आपण शिकतोय चॅप्टर थर्मोडायनामिक्स स्टँडर्ड 12 आणि लेक्चर नंबर आहे 22 आणि आजचा अतिशय महत्त्वाचा टॉपिक आपला आहे हेस लॉ ऑफ कॉन्स्टंट हीट समेशन. हेस लॉ ऑफ कॉन्स्टंट हीट समेशन हे आपल्याला या ठिकाणी लक्षामध्ये घ्यायचं आहे. या हेस लॉ करता काही स्टेटमेंट्स आपण दिलेले आहेत. यापैकी हे तिन्ही स्टेटमेंट हे इक्विव्हॅलंट आहे, पॅरलल आहेत. यापैकी कोणतेही एक स्टेटमेंट हे लिहिलं तरी सुद्धा चालतं. तिन्हीच्या तिन्ही स्टेटमेंट वाचून डोक्यामध्ये मात्र ठेवावी. काय आहे हेस लॉचं स्टेटमेंट लक्षात घ्या. एन्थाल्पी चेंज फॉर द रिॲक्शन इज सेम. एखादी रिॲक्शन समजा आपण फिक्स केली की रिॲक्टंट गिव्स प्रॉडक्ट, मग एन्थाल्पी चेंज फॉर दॅट रिॲक्शन इज सेम ऑल्दो इट इज कॅरिड आउट इन वन और मोर स्टेप्स और वन और मोर वेज. एकदा का तुमचा रिॲक्टंट आणि प्रॉडक्ट फिक्स झाला की मग त्या रिॲक्टंटचं रूपांतर तुम्ही प्रॉडक्टमध्ये कोणत्या मार्गाने करता, किती स्टेप्समध्ये करता, याच्याशी काही घेणं देणं नाही. तुम्हाला असं लक्षामध्ये येईल की त्या ठिकाणी झालेला एन्थाल्पी चेंज हा सेम असणार आहे. उदाहरणार्थ बघा, समजा आपण या ठिकाणी हे उदाहरण घेऊ. आपण एक रिॲक्शन कन्सिडर केली की ज्यामध्ये ए हा रिॲक्टंट आहे आणि बी हा प्रॉडक्ट आहे. ए इज अ रिॲक्टंट अँड बी इज अ फायनल प्रॉडक्ट. मग आता पाथ 1नी आपण एचं रूपांतर बी मध्ये केलं आणि जो एन्थाल्पी चेंज आहे तो डेल्टा एच आला. आता काय करतो मी, एचं रूपांतर डायरेक्ट बी मध्ये करण्याच्या ऐवजी पाथ 2 आता मी निवडणार आहे. मग एचं रूपांतर या ठिकाणी मी करतो आहे सी मध्ये, त्याला एन्थाल्पी चेंज आला डेल्टा H1. मग सीचं रूपांतर करतो डी मध्ये, त्याला एन्थाल्पी चेंज आला डेल्टा H2 आणि डीचं रूपांतर मग बी मध्ये करतो, त्याला एन्थाल्पी चेंज आला डेल्टा H3. म्हणजे बघा, रिॲक्शन मध्ये रिॲक्टंट ए आहे आणि प्रॉडक्ट कोण आहे बी. मी एचं रूपांतर बी मध्ये पाथ 1नी डायरेक्ट केलेलं आहे आणि पाथ 2 मध्ये मी 3 स्टेप्स मध्ये एचं रूपांतर बी मध्ये केलेलं आहे. ए इथे पहिले सी मध्ये कन्वर्ट झाला, मग सी डी मध्ये कन्वर्ट झाला आणि डी बी मध्ये कन्वर्ट झालाय. पण शेवटी काय आहे, रिॲक्टंट आणि प्रॉडक्ट फिक्स आहे. मग अशा वेळेला रिॲक्टंटचं रूपांतर फायनल प्रॉडक्ट मध्ये तुम्ही पाथ 1नी करता की पाथ 2नी करता, तुम्ही एका स्टेप मध्ये करता की 3 स्टेप मध्ये करता, यानी काही एक फरक पडत नाही. जो एन्थाल्पी चेंज आहे तो कॉन्स्टंट असतो. म्हणजे पाथ 1नी जेवढा एन्थाल्पी चेंज झाला असेल, पाथ 2नी सुद्धा तेवढाच एन्थाल्पी चेंज झाल्याचं दिसून येतं. म्हणजेच हेस लॉ काय सांगतो, डेल्टा एच इज इक्वल्स टू डेल्टा H1 प्लस डेल्टा H2 प्लस डेल्टा H3. लक्षात येत आहे हे काय सांगितलं बघा. आपण एक रिॲक्शन घेतली ज्यामध्ये ए हा इनिशियल रिॲक्टंट आहे आणि बी हा फायनल प्रॉडक्ट आहे. पाथ 1 मध्ये रिॲक्टंटचं रूपांतर फायनल प्रॉडक्ट मध्ये एका झटक्यात केलं आपण आणि हा एन्थाल्पी चेंज आला डेल्टा एच. पाथ 2 मध्ये आपण पहिले ए ला सी मध्ये कन्व्हर्ट केलं, मग सी ला डी मध्ये कन्व्हर्ट केलं, मग डी ला शेवटी बी मध्ये कन्व्हर्ट केलं. म्हणजे 3 स्टेप घेतल्या आणि मग एचं रूपांतर आपण बी मध्ये केलेलं आहे. या 3 स्टेप्सच्या दरम्यान टोटल एन्थाल्पी चेंज काय असेल, डेल्टा H1 प्लस डेल्टा H2 प्लस डेल्टा H3. मग प्रॅक्टिकली असं दिसून आलेलं आहे की पाथ 1 मध्ये जेवढा एन्थाल्पी चेंज आहे तेवढाच टोटल एन्थाल्पी चेंज तुम्हाला पाथ 2 मध्ये दिसेल. म्हणजे या तिघांची बेरीज ही निश्चितपणे कोणा इतकी येईल, डेल्टा एच इतकी येईल. म्हणजेच हेस लॉ काय सांगतोय, डेल्टा एच इज इक्वल्स टू डेल्टा H1 प्लस डेल्टा H2 प्लस डेल्टा H3. याचा अर्थ काय, एन्थाल्पी चेंज फॉर द रिॲक्शन इज सेम whether the reaction takes place in one or more steps or one or more ways. दुसऱ्या पद्धतीने आपण स्टेटमेंट लक्षामध्ये घेऊ. once the reactant and products are fixed in the chemical reaction. आता ही केमिकल रिॲक्शन होती ज्यामध्ये हा होता रिॲक्टंट आणि बी होता फायनल प्रॉडक्ट. आपण एकदा का रिॲक्टंट आणि प्रॉडक्ट फिक्स केले की एन्थाल्पी चेंज इज फाउंड टू बी कॉन्स्टंट इवन इफ द रिॲक्शन इज कॅरिड आउट इन डिफरंट वेज और डिफरंट स्टेप. मग आता ए हा रिॲक्टंट आहे, बी हा फायनल प्रॉडक्ट आहे. पाथ 1 मध्ये आपण याचं डायरेक्ट रूपांतर केलं, एन्थाल्पी चेंज आला डेल्टा एच.
पाथ 2 मध्ये 3 स्टेप्स घेऊन आपण एचं रूपांतर बी मध्ये केलंय. तर पहिल्या स्टेपमध्ये एन्थाल्पी चेंज होता डेल्टा H1, दुसऱ्या स्टेपमध्ये होता डेल्टा H2, तिसऱ्या स्टेपमध्ये होता डेल्टा H3. या तिघांची सम आहे डेल्टा H1 प्लस डेल्टा H2 प्लस डेल्टा H3. या तिघांची सम करून बघा, तुम्हाला त्याची किंमत डेल्टा H इतकीच आल्याचं दिसून येईल. म्हणजे काय, एकदा का तुम्ही रिॲक्टन आणि प्रॉडक्ट फिक्स केले की मग ती रिॲक्शन तुम्ही किती पाथनी करता, किती वेजनी करता किंवा किती स्टेप्सनी करता याला काही अर्थ उरत नाही. द एन्थाल्पी चेंज ऑलवेज रिमेन्स कॉन्स्टंट. एन्थाल्पी चेंज हा कॉन्स्टंट आल्याचं आपल्याला दिसून येतं. तिसरं एक स्टेटमेंट आपण दिलेलं आहे, enthalpy change in the chemical reaction only depends upon initial state and final state and does not depends upon the path or the ways through which the change occur. कोणत्या मार्गाने किती स्टेप्स मध्ये तो बदल होतो आहे याला काही अर्थ नाही. रिॲक्टन आणि प्रॉडक्ट यावरतीच फक्त एन्थाल्पी चेंज हा अवलंबून असतो. म्हणजेच एन्थाल्पी चेंज इज अ स्टेट फंक्शन. एन्थाल्पी जे आहे हे काय आहे, स्टेट फंक्शन आहे. इट ओनली डिपेंड्स अपॉन इनिशियल स्टेट अँड फायनल स्टेट अँड डज नॉट डिपेंड्स अपॉन द पाथ और द वेज थ्रू विच द चेंज ऑकर. असे 3 स्टेटमेंट आपण या ठिकाणी दिलेले आहेत. तिसरं स्टेटमेंट काय आहे, enthalpy change in a chemical reaction depends only on initial state, that is reactant, and final state, that is product, but does not depends upon the path or ways of the change. कोणत्या मार्गाने बदल होतोय, किती स्टेप्स मध्ये बदल होतोय याला काहीच अर्थ नाही. जर का रिॲक्टन आणि प्रॉडक्ट फिक्स असले तर तुम्ही कोणत्याही मार्गाने तो बदल घडवून आणा, एन्थाल्पी चेंज हा तुम्हाला कॉन्स्टंट आल्याचं दिसेल. याचं कारण आहे एन्थाल्पी इज अ स्टेट फंक्शन. इट ओनली डिपेंड्स अपॉन इनिशियल स्टेट अँड फायनल स्टेट बट डज नॉट डिपेंड्स अपॉन द पाथ और वेज ऑफ द चेंज. समजतोय हेस लॉ? तर हेस लॉ मध्ये आपण या ठिकाणी सांगितलंय की एकदा का रिॲक्टन आणि प्रॉडक्ट फिक्स केले की मग तुम्ही पाथ 1 नी तो चेंज घडवून आणता की पाथ 2 नी तुम्ही घडवून आणता, एका स्टेप मध्ये तो बदल घडवून आणता की 3 स्टेपच्या माध्यमातून तो बदल घडवून आणता, काहीही करा एन्थाल्पी चेंज सारखा राहिल्याचं दिसेल. म्हणजे या दरम्यान टोटल एन्थाल्पी चेंज काय होता, डेल्टा H1 प्लस डेल्टा H2 प्लस डेल्टा H3. आणि या दरम्यान काय होता, डेल्टा H. तुम्हाला मॅथमॅटिकली असं दिसून येईल की डेल्टा H इज इक्वल्स टू डेल्टा H1 प्लस डेल्टा H2 प्लस डेल्टा H3. एक एक्सपेरिमेंटल उदाहरण घेतो मी. मिथेन आणि क्लोरीन यांच्यापासून आपल्याला मिथिलीन डायक्लोराइड आणि हायड्रोक्लोरिक ॲसिड तयार करायचा आहे. म्हणजे रिॲक्टंट फिक्स, प्रॉडक्ट फिक्स आहे. मग आता तुम्ही हा बदल एका स्टेपमध्ये घडवून आणा पाथ 1 नी, किंवा 2 स्टेपमध्ये घडवून आणा. हा पाथ 1 घेतला, 2 स्टेपमध्ये घडवून आणा पाथ 2 नी. 2 स्टेपमध्ये म्हणजे कसा केला आपण, पहिल्या स्टेपमध्ये मिथेनची लिमिटेड क्लोरीन सोबत रिॲक्शन केली, मिथिल क्लोराइड आणि HCl मिळवला. मग मिथिल क्लोराइडची पुन्हा क्लोरीन सोबत रिॲक्शन केली, मिथिलीन डायक्लोराइड आणि ट्वाइस ऑफ HCl मिळेल. तुम्हाला इथे ट्वाइस ऑफ HCl कसा, हा HCl आणि इथे मिळालेला HCl मिळून ट्वाइस ऑफ HCl त्या ठिकाणी होणार. म्हणजे बघा, रिॲक्टन आणि प्रॉडक्ट जर का फिक्स असेल तर तुमच्या असं लक्षात येईल की तुम्ही कोणत्या मार्गाने तो बदल घडवून आणता, तो एका स्टेपमध्ये करता की 2 स्टेपमध्ये करता याला काही एक अर्थ उरत नाही. एन्थाल्पी चेंज हा कॉन्स्टंटच राहतो. मला सांगा, या मिथेन आणि क्लोरीन या दोघांची रिॲक्शन करून मिथिलीन डायक्लोराइड आणि HCl आपण मिळवलेला आहे. मग या ठिकाणी एन्थाल्पी चेंज किती होता, -202.3 किलो जूल. एका स्टेपमध्ये हा बदल घडवून आणला आपण, बरोबर आहे. आता दुसऱ्या पाथनी आपण हा बदल घडवणार आहे 2 स्टेपमध्ये. पहिल्या स्टेपमध्ये आपण मिथेनचं रूपांतर मिथिल क्लोराइडमध्ये केलं आणि मग मिथिल क्लोराइडचं रूपांतर मिथिलीन डायक्लोराइडमध्ये केलं. शेवटी रिॲक्टन आणि प्रॉडक्ट तेच आहे. मग या ठिकाणी टोटल एन्थाल्पी चेंज किती येईल बघा, तर -98.3 आणि -104 एवढं या दोघांची सम म्हणजे 3, 8 4 12, इथे 1, इथे येईल 0 आणि या ठिकाणी येईल -202.3. म्हणजेच पाथ 2 नी जेवढा एन्थाल्पी चेंज झाला पाथ 1 नी,
पाथ 1 नी जेवढा एन्थाल्पी चेंज झाला एका स्टेपमध्ये रिॲक्शन केली आपण, तर पाथ 2 नी सुद्धा तेवढाच एन्थाल्पी चेंज झालाय, जरी ती रिॲक्शन आपण 2 स्टेपमध्ये घडवून आणली तरीही. म्हणजेच काय दिसतंय की एकदा का तुमचे रिॲक्टन आणि प्रॉडक्ट फिक्स झाले की मग तो बदल तुम्ही पाथ 1 नी घडवून आणता की पाथ 2 नी घडवून आणता, तुम्ही एका स्टेपमध्ये तो बदल करता की 2 स्टेपमध्ये बदल करता, याला काही एक अर्थ उरत नाही. एन्थाल्पी चेंज दोन्हीही ठिकाणी सारखा आल्याचं आपल्याला दिसतं. या ठिकाणी आपल्याला पाथ 1 नी एन्थाल्पी चेंज होता -202.3 किलो जूल, तर पाथ 2 मध्ये पहिल्या स्टेपमध्ये मिथेनचं मिथिल क्लोराईड कन्व्हर्शन करताना एन्थाल्पी चेंज होता -98.3 आणि मिथिल क्लोराईडचं मिथिलीन डायक्लोराईडमध्ये कन्व्हर्शन करताना एन्थाल्पी चेंज होता -104. या दोघांची जर का आपण ॲडिशन केली तर ती -202.3 येते. म्हणजे हा एन्थाल्पी चेंज आहे पाथ 2चा आणि एन्थाल्पी चेंज पाथ 1चा सुद्धा तेवढाच आहे. पाथ 1 मध्ये एका स्टेपमध्ये बदल केला, पाथ 2 मध्ये 2 स्टेपमध्ये बदल केला, तरी सुद्धा टोटल एन्थाल्पी चेंज बदललेला नाही. आणि म्हणून पुन्हा एकदा हेस लॉ विषयी आपण सांगू की एकदा का तुम्ही रिॲक्टन आणि प्रॉडक्ट फिक्स केले की मग तो जो बदल आहे तो बदल तुम्ही कोणत्या मार्गाने करता, पाथ 1 नी करता की पाथ 2 नी करता, किती स्टेपमध्ये करता, एका स्टेपमध्ये करता की एकापेक्षा जास्त स्टेप्समध्ये करता, याला काही एक अर्थ उरत नाही. दोन्ही वेळेला एन्थाल्पी चेंज सारखाच आल्याचं आपल्याला दिसतं. कारण एन्थाल्पी हे स्टेट फंक्शन आहे, ते फक्त इनिशियल स्टेट आणि फायनल स्टेट म्हणजे रिॲक्टन आणि प्रॉडक्ट यांच्यावर अवलंबून असतं. कोणत्या मार्गाने तुम्ही बदल घडवता, किती स्टेपमध्ये तुम्ही बदल घडवता, याला काही एक अर्थ उरत नाही. दिस इज अबाउट द हेस लॉ ऑफ कॉन्स्टंट हीट समेशन. समजताय? नाउ अबाउट द applications of Hess law of constant heat summation. According to Hess law, thermochemical equation can be added, subtracted, multiplied by or divided by like a simple ordinary algebraic equation. ज्याप्रमाणे आपण 2 अल्जेब्रिक इक्वेशनला ॲड करू शकतो किंवा एका अल्जेब्रिक इक्वेशनमधून दुसऱ्या अल्जेब्रिक इक्वेशनला सबट्रॅक्ट करू शकतो किंवा एखाद्या अल्जेब्रिक इक्वेशनला आपण 2 नी मल्टिप्लाय करू शकतो किंवा एखाद्या अल्जेब्रिक इक्वेशनला आपण 2 नी डिव्हाइड पण करू शकतो. बघा, अल्जेब्रिक इक्वेशनला मी काय करतोय, 2 अल्जेब्रिक इक्वेशन ॲड करता येतील, एका अल्जेब्रिक इक्वेशनमधून दुसऱ्याला सबट्रॅक्ट करता येईल, एका अल्जेब्रिक इक्वेशनला 2 नी मल्टिप्लाय पण करता येतं किंवा एखाद्या अल्जेब्रिक इक्वेशनला 2 नी डिव्हाइड पण करता येतं. जसं अल्जेब्रिक इक्वेशन्समध्ये ॲडिशन चालते, सबस्ट्रॅक्शन चालते, एखाद्या आकड्याने त्याला मल्टिप्लाय केलेलं चालतं, एखाद्या आकड्याने त्याला डिव्हाइड केलेलं चालतं. हे जसं सिंपल ऑर्डिनरी अल्जेब्रिक इक्वेशन सोबत तुम्ही वागू शकता, तसंच तुम्ही थर्मोकेमिकल इक्वेशन सोबत सुद्धा बिहेव करू शकता. म्हणजे 2 थर्मोकेमिकल इक्वेशनला ॲड करता येईल किंवा एका थर्मोकेमिकल इक्वेशनमधून दुसऱ्या थर्मोकेमिकल इक्वेशनला आपल्याला सबट्रॅक्ट करता येईल किंवा एखाद्या थर्मोकेमिकल इक्वेशनला 2 नी मल्टिप्लाय पण करता येईल किंवा एखाद्या थर्मोकेमिकल इक्वेशनला 2 किंवा 3 नी डिव्हाइड पण करता येईल. जी गरज आहे, जी नेसेसिटी आहे, त्याप्रमाणे आपण वागू शकतो. म्हणजेच थर्मोकेमिकल इक्वेशन सोबत असे सगळे ऑपरेशन्स केलेले चालतात जे तुम्ही सिंपल अल्जेब्रिक इक्वेशन सोबत करता. हे सांगण्याचं काम आपल्याला हेसनी केलेलं आहे. आणि यामुळे काय होतं, तुम्ही कुठल्याही रिॲक्शनचं एन्थाल्पी चेंज कॅल्क्युलेट करू शकता. मग ती फॉर्मेशनची रिॲक्शन जर का असेल तर तुम्ही हीट ऑफ फॉर्मेशन काढू शकता, तुम्ही हीट ऑफ कंबशन काढू शकता, तुम्ही हीट ऑफ न्यूट्रलायझेशन काढू शकता. आपण हीटला एक स्टँडर्ड वर्ड एन्थाल्पी वापरतो. म्हणजे एन्थाल्पी ऑफ फॉर्मेशन, एन्थाल्पी ऑफ कंबशन, एन्थाल्पी ऑफ न्यूट्रलायझेशन हे कॅल्क्युलेट करण्यासाठी सुद्धा हेस लॉ आपल्याला मदत करतो. एखादं फ्युएल जळताना किती एनर्जी प्रोड्यूस करतं, म्हणजे त्याची कॅलोरिफिक व्हॅल्यू जी आहे ती कॅलोरिफिक व्हॅल्यू ऑफ द फ्युएल काढण्यासाठी सुद्धा हेस लॉ आपल्याला मदत करू शकतं. पुढे टू कॅल्क्युलेट द हीट ऑफ रिॲक्शन फॉर एक्स्ट्रीमली स्लो रिॲक्शन. समजा आपल्याला ही रिॲक्शन करायची आहे की बुवा A गिव्स B आणि या दरम्यान एन्थाल्पी चेंज किती होतो हे आपल्याला शोधून काढायचं आहे. पण ही रिॲक्शन अतिशय स्लो आहे, इतकी स्लो आहे, कंटाळवाणी आहे. मग त्याच्याऐवजी आपण काय करतो की Aचं रूपांतर C मध्ये करतो आणि Cचं रूपांतर B मध्ये करतो. यामध्ये इथे
आपल्याला ए डायरेक्टली बी मध्ये पाहिजे होता आणि त्या दरम्यानचा एन्थाल्पी चेंज काढायचा होता, पण ही रिॲक्शन फारच स्लो होती. मग आपण दुसरा मार्ग निवडला. एचं रूपांतर सी, सीचं रूपांतर बी मध्ये केलं. या दरम्यान एन्थाल्पी चेंज डेल्टा H1 आहे, या दरम्यान एन्थाल्पी चेंज डेल्टा H2 आहे. मग हा डेल्टा H ची व्हॅल्यू कशी काढता येईल, तर या दोघांची ॲडिशन करा, म्हणजे डेल्टा H इज इक्वल्स टू डेल्टा H1 प्लस डेल्टा H2. कारण आपण स्टेटमेंटच्या वेळेला सांगितलंय की वन्स द रिॲक्टन अँड प्रॉडक्ट्स आर फिक्स, then enthalpy change remains constant although the change is carried out through path 1 or path 2, although the change is carried out in one step or two step. त्यांनी काही फरक पडणार नाही. एन्थाल्पी चेंज ऑलवेज रिमेन्स कॉन्स्टंट. आणि त्यामुळे पाथ 1 नी जर का डेल्टा H असेल तर पाथ 2 नी डेल्टा H1 प्लस डेल्टा H2 आहे आणि या दोघांच्या किमती काय असतील, सेम असतील. आणि म्हणून म्हटलंय की जी रिॲक्शन अतिशय स्लो होते ती स्लो रिॲक्शन करताच कशाला, त्याच्याऐवजी दुसरा मार्ग निवडा की एचं रूपांतर सी, सीचं रूपांतर बी मध्ये करा, की जे त्या मानाने फास्ट आहे. जरी 2 स्टेप असल्या तरी फास्ट आहे. मग तो मार्ग निवडा. एन्थाल्पी चेंज तुम्हाला तेवढाच आल्याचं दिसून येणार आहे, म्हणजे तो सहजपणे कॅल्क्युलेट करता येईल. अजून एक मुद्दा लक्ष द्या. समजा ए पासून बी प्रॅक्टिकली तयारच होत नाही, एक्सपेरिमेंटली धिस रिॲक्शन डज नॉट हॅपन, आणि तरी सुद्धा त्याचा एन्थाल्पी चेंज काढायचा आहे. मग तुम्ही काय करा, एचं रूपांतर बी मध्ये होत नाही, त्याचा एन्थाल्पी चेंज विचारलाय, मग तो होत नाही ना, तो करूच नका ना. त्याच्याऐवजी काय करा, एचं रूपांतर सी मध्ये करा, एन्थाल्पी चेंज डेल्टा H1 आहे. सीचं रूपांतर बी मध्ये करा, एन्थाल्पी चेंज डेल्टा H2 आहे. आणि या दोन एन्थाल्पी चेंजची ॲडिशन करा. दॅट विल बी द एन्थाल्पी चेंज विच मे टेक्स प्लेस इफ ए गेट कन्व्हर्टेड इन टू बी. एचं रूपांतर खरंच बी मध्ये जर का होऊ शकलं असतं तर तो एन्थाल्पी चेंज तुम्ही काढू शकता या दुसऱ्या मार्गाच्या मदतीने. आणि म्हणून आपण म्हटलंय टू कॅल्क्युलेट द हीट ऑफ रिॲक्शन विच डज नॉट टेक्स प्लेस डायरेक्टली ऑर एक्सपेरिमेंटली. आपण किती ॲप्लिकेशन घेतलेत, 5. त्यातलं पहिलं सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे, ते प्रॉब्लेम बेस आहे. त्याच्यावर प्रॉब्लेम सोडवायचे आपल्याला नंतर. काय म्हणतात ते, जसं अल्जेब्रिक 2 अल्जेब्रिक इक्वेशनची ॲडिशन चालते, एका अल्जेब्रिक इक्वेशनमधून दुसऱ्याला सबस्ट्रॅक्ट केलेलं चालतं, अल्जेब्रिक इक्वेशनला एखाद्या आकड्याने मल्टिप्लाय केलेलं चालतं, डिव्हाइड केलेलं चालतं. जसं जसं तुम्ही अल्जेब्रिक इक्वेशनसोबत वागताना मॅथमॅटिक्समध्ये, तसं तसं तुम्ही थर्मोकेमिकल इक्वेशनसोबत सुद्धा वागू शकता, हे आपल्याला हेसनी सांगितलं आहे. आणि त्यामुळे आपण एन्थाल्पी ऑफ फॉर्मेशन, एन्थाल्पी ऑफ कंबशन, एन्थाल्पी ऑफ न्यूट्रलायझेशन, कॅलोरिफिक व्हॅल्यू ऑफ द फ्युएल सहजपणे कॅल्क्युलेट करू शकतो. जी रिॲक्शन प्रचंड स्लो होते ती करूच नका, त्याच्याऐवजी वेगळा कोणता तरी मार्ग निवडा आणि त्या वेगळ्या मार्गाचा एन्थाल्पी चेंज काढा. तो एन्थाल्पी चेंज पाथ 1 साठी अप्लिकेबल ठरणार, हे लक्षात ठेवा. जसं मी या ठिकाणी सांगितलं की एचं रूपांतर बी मध्ये समजा अतिशय स्लो होतं, करताच कशाला तो बदल, त्याच्याऐवजी एचं सी मध्ये करा, सीचं बी मध्ये करा. आणि या दरम्यानचा एन्थाल्पी चेंज म्हणजेच इथला एन्थाल्पी चेंज असेल जेव्हा एचं रूपांतर बी मध्ये होईल. आता अशी एक रिॲक्शन घेतली आपण की एचं रूपांतर बी मध्ये प्रॅक्टिकली होतच नाही, एक्सपेरिमेंटली होतच नाही, आणि तरी पण आपल्याला त्यांनी सांगितलं की एन्थाल्पी चेंज काढा. चला मार्ग बदला. एचं रूपांतर पहिले सी मध्ये करा, सीचं रूपांतर बी मध्ये करा. या दोघांच्या दरम्यान झालेला एन्थाल्पी चेंजची ॲडिशन करा. दॅट विल बी द एन्थाल्पी चेंज इफ ए गेट डायरेक्टली कन्व्हर्टेड इन टू बी एक्सपेरिमेंटली. म्हणजे एचं रूपांतर बी मध्ये एक्सपेरिमेंटली झालं असतं तर तो किती एन्थाल्पी चेंज असता ते सुद्धा आपण कॅल्क्युलेट करू शकतो. ऑल दिस इज अबाउट द हेस लॉ ऑफ कॉन्स्टंट हीट समेशन, ज्यामध्ये आता आपण ॲप्लिकेशन्स ऑफ हेस लॉ बघितलेले आहेत. थँक्यू.